नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वेश्चन पेपर 2023 चा क्वेश्चन पेपर बघूया, जो 2023च्या स्कॉलरशिप एक्झाम मध्ये है ना आला होता. तो क्वेश्चन पेपरचा प्रॅक्टिस करूया आज. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त मॅथ्स करत आहोत. इंग्लिशचं प्रॅक्टिस नाही करायची आहे. इंग्लिशचं तुम्ही करून घ्याल. ठीक आहे. तुमच्याकडे पण असेलच हे जुन्या बुक्स मध्ये. ठीक आहे ना. ही जी बुक आहे नवनीतची, बघा, हे 2024 ची बुक आहे. याच्यामध्ये 23चा पेपर दिलेला आहे. ठीक आहे. तर आपण याचं मॅथ्स करूया फक्त. ठीक आहे. तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 26. इथे क्वेश्चन नंबर 26 बघा. इथे एक फिगर दिलेला आहे. इन द गिवन फिगर हाऊ मेनी वर्टिसेस आर देअर. तर इथे बघा ही फिगर आहे. इथे वर्टिस म्हणजे हे जे जसं टोक असते ना, हे टोक, हे बाहेरचा एक टोक, इथं आतला एक टोक. तर इथं बघा किती आहेत वर्टिसेस. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्याचं किती येते? 10. आन्सर येतो याचा आन्सर नंबर 3. ठीक आहे. 10 येतोय. ठीक आहे. सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 मध्ये दिलेलं आहे 65 kg 500 gram of sweets were bought by an institute of school students. If 60 kg 200 gram of sweets were distributed among the students, then how much sweets are left? तर इथे बघा टोटल स्वीट्स किती आणले होते? 65 kg आणि 500 ग्रॅम, आणि त्याच्यातले डिस्ट्रीब्यूट किती केले? 60 kg आणि 200 ग्रॅम डिस्ट्रीब्यूट केले. ठीक आहे. तर आता किती राहणार है ना? देन हाऊ मच स्वीट्स आर लेफ्ट. तर याला याच्यातून मायनस करायचं आहे. 5 मधून 2 मायनस होणार 3. ठीक आहे. इथून 5. तर 5 kg आणि 300 ग्रॅम. मग याचा आन्सर कुठला येतोय बघा. याचा आन्सर आहे आन्सर नंबर 4. ठीक आहे. आन्सर नंबर 4 येतो याचा. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 मध्ये बघा. इन अ सर्कल रेडियस इज 2 centimeter and length of a chord is 3 centimeter. What is the length of the longest chord in longest chord of the circle? आता हे बघा एक सर्कल दिलेला आहे इथं आपल्याला. आणि त्याची रेडियस जी आहे, या सर्कलची रेडियस किती म्हटलं आहे त्यांनी? 2 सेंटीमीटरची रेडियस आहे. ठीक आहे. 2 सेंटीमीटर रेडियस आहे. आणि एक हे दिलेलं आहे, कुठलं पण एक चॉर्ट दिलेला आहे. समजा एक चॉर्ट दिलेला आहे, हे 3 सेंटीमीटरचं आहे. ठीक आहे. हे 3 सेंटीमीटरचं चॉर्ट आहे. तर इथं तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात मोठा जो चॉर्ट असतो तो सेंटर वरून जाणारी जी लाईन असते ना, ती असते. म्हणजे याचा डायमीटर असतो. आणि डायमीटर म्हणजे काय झाला? रेडियसचा डबल असतो. म्हणजे हे किती मॅक्झिमम किती असणार आहे? 4 सेंटीमीटर. त्याच्यामध्ये लॉंगेस्ट चॉर्टचं जी लेंथ आहे ती किती होणार आहे? 4 सेंटीमीटर. ठीक आहे. तर याचा आन्सर येते बघा, आन्सर नंबर 4 सेंटीमीटर. ठीक आहे. जर रेडियस 2 असेल तर लॉंगेस्ट चॉर्ट कुठली असते याची? जो डायमीटर असतो तोच लॉंगेस्ट चॉर्ट असतो. ठीक आहे. बाकीचे है ना चॉर्ट्स जे असतात ते याच्यापेक्षा छोटे असतात. ठीक आहे. तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 4 सेंटीमीटर. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 29. विच ऑफ द फॉलोइंग मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स हॅज द मॅक्झिमम व्हॅल्यू? हा ना. तर हे बघा 29 नंबरचा, या सगळ्यांची व्हॅल्यू काढायची. याचं बघा पहिलं जे आहे त्याचं किती येते बघा. 10 मायनस 3 into 3 9 म्हणजे किती येते? 1. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं किती येते बघा. 10 into 3 म्हणजे 30 प्लस 3 म्हणजे येते 33. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचं बघा 10 प्लस 6 येणार म्हणजे 16. ठीक आहे. हे सगळं बॉडमास रूल यूज करून करायचं आहे. हा, हे बघा पहिले मल्टिप्लिकेशन करायचं. 3 3 is 9 प्लस 3 is 9 प्लस 10 किती येते? 19. याच्यामध्ये सगळ्यात जास्त व्हॅल्यू कशाची आहे? है ना, मॅक्झिमम व्हॅल्यू
सेकंड जो एक्सप्रेशन आहे त्याची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे. तर याचा आन्सर काय येतोय? याचा आन्सर येतोय 2. आन्सर नंबर 2. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 30. A rectangular room of length 10 meter and breadth 8 meter is to be tiled. What is the cost of tiling at the rate of ₹30 per square meter? तर एक रूम आहे, ठीक आहे, त्याची लेंथ दिलेली आहे तुमची, है ना, लेंथ आहे 10 मीटर, ठीक आहे, आणि ब्रेडचं आहे 8 मीटर, ठीक आहे. ही अशी एक रूम आहे. आता इथं टाइल्स बसवायचे आहे, टाइल करायचं आहे, टायलिंग करायचं आहे त्याला. तर याचा आपल्याला टायलिंग म्हणजे हे पूर्ण जागा म्हणजे काय होते? एरिया. आता याचा एरिया किती होणार आहे? एरिया इज इक्वल टू 10 into 8 म्हणजे 80 मीटर स्क्वेअर, ठीक आहे. आता आपल्याला याचं टायलिंग करायचं आहे. टायलिंगचा रेट किती आहे? 1 स्क्वेअर मीटरचा आहे 30 रुपीज, है ना. हॅन्स 1 स्क्वेअर मीटर ला जर तुम्हाला टाईल करायचं असेल तर किती खर्च येतो? ₹30. ठीक आहे. तर देअरफॉर 80 स्क्वेअर मीटर, 80 स्क्वेअर मीटर जर तुम्हाला टायलिंग करून घ्यायचं असेल तर किती खर्च येणार? 80 into 30 हे अपॉन 1 येते. स्क्वेअर मीटर कॅन्सल होते, रुपी राहते फक्त. 8 3 जार 2400 रुपीज. ठीक आहे. तर याचा आन्सर कुठला येतोय? आन्सर नंबर 1. आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 31. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 31. In which of the following ways does a decimal fraction 0.17 cannot be written? ठीक आहे ना. हे जे 0.7 आहे हे डेसिमल जे आहे ते डेसिमल नंबर है ना, याला आपण कुठल्या फॉर्मॅटमध्ये नाही लिहू शकत, खाली जे दिलेले आहे त्याच्यामधले. तर इथं बघा, पहिलं तर है ना 17/100 दिलेलं आहे. याचं मिनिंग पण तेच होते 0.7, कारण 2 0 आहे, 2 डिजिट नंतर आपले डेसिमल लागणार. तर हे तर बरोबर आहे. सेकंड वाला बघा, सेकंड मध्ये पण बघा, हे कॉमन डिनोमिनेटरचं 100 आहे, वरती 10 + 7 म्हणजे 17 आहे, है ना. 17/100च येणार आहे. ही पण 0.17 आहे. तिसरं बघा, तिसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे, है ना, हे पण सेम आहे, 17/100 दिलेलं आहे, म्हणजे 0.717च आहे. ठीक आहे. फोर्थ मध्ये बघा, हे जरा वेगळं आहे बघा, 10 + 7/100. ठीक आहे. आता 7/100 म्हणजे किती होतात? 2 डिजिट नंतर डेसिमल लावावं लागेल. इथं आता एकच नंबर आहे, तर दुसरी नंबर कुठली होणार? 0, है ना. तर इथं 07. ठीक आहे. 7/100चं मिनिंग होते 0.07. मग याचा आन्सर किती येतोय? 10.07. ठीक आहे ना. हा वेगळा आहे सगळ्यापेक्षा. हे बघा, 0.17, 0.17, 0.17 हे तिन्ही सेम आहे आणि याच्या एवढेच आहे, फक्त हा एक फोर्थ नंबरचा जो आहे हा वेगळा आहे. तर आपण याला असं नाही लिहू शकत, 10 + 7/100 नाही लिहू शकत. कशाला? 0.7ला. तर याचा आन्सर काय येतोय? आन्सर नंबर 4. याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे. इथे लिहिलंय ना, कॅन नॉट बी रिटर्न, है ना. याला आपण असं नाही लिहू शकत. ओके. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 32. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. इथे बघा, आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे तुम्हाला? प्रॉफिट इज इक्वल टू काय होतोय? प्रॉफिट इज इक्वल टू होतोय ना सेलिंग प्राइस, है ना. आपण शॉर्टकट मध्ये लिहू, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. आणि लॉस म्हणजे काय होतंय? लॉस म्हणजे होतंय तुमचा कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. ठीक आहे. तर आता इथं बघा, इथं कुठलं तरी एक सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन, एकच ऑप्शन करेक्ट आहे याच्यातला. तर इथं बघा,
पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस इज इक्वल टू प्रॉफिट, म्हणजे पहिलं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे ना. दुसरं जे दिलेलं आहे ना याच्यामध्ये कॉस्ट प्राइस है ना, कॉस्ट प्राइस प्लस सेलिंग प्राइस इज इक्वल टू लॉस दिलेला आहे. नाही आहे, इथं तर मायनस करावं लागतं ना, दोन्ही प्लस करून त्याचा लॉस नाही येणार, म्हणजे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. तिसरं बघा, तिसरं पण जे आहे ना सेलिंग प्राइस मायनस लॉस है ना, जर आपल्याला हे लॉसला इकडे बघितलं तर है ना कॉस्ट प्राइस कसं येणार, इथं कॉस्ट प्राइस कशी येणार, सीपी इज इक्वल टू है ना, हे प्लस मध्ये होणार लॉस प्लस एसपी. ठीक आहे, इथं आपल्याला दिलेलं आहे सेलिंग प्राइस मायनस लॉस दिलेला आहे. ठीक आहे ना, सेलिंग प्राइस प्लस लॉस इज इक्वल टू असते कॉस्ट प्राइस, पण इथं दिलेलं आहे मायनस दिलं आहे, मग हे पण चुकीचं आहे. फोर्थ मध्ये पण तसंच आहे. ठीक आहे, हे प्रॉफिटचं दिलेलं आहे त्याच्यामध्ये की कॉस्ट प्राइस मायनस प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस जर आपल्याला काढायचं असेल तर कसं काढावं लागेल, कॉस्ट प्राइसला इकडे आणावं लागते आपल्याला. ठीक आहे, आणि हे कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट इज इक्वल टू होतं सेलिंग प्राइस. ठीक आहे, आणि इथं मायनस दिलेलं आहे, म्हणजे हे पण फोर्थ नंबरचं पण रॉंग आहे. फोर्थ पण रॉंग आहे. फक्त फर्स्ट जे दिलेलं आहे ना, फर्स्ट नंबरचं जे एक्सप्रेशन दिलेलं आहे किंवा जो ऑप्शन दिलेला आहे तो करेक्ट आहे है ना, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 33. 305791 use each digit only once to obtain largest 6-digit odd number. ठीक आहे, आता इथं बघा, जर आपल्याला काही नंबर दिलेले असेल आणि आपल्याला त्याच्यापासून लार्जेस्ट नंबर बनवायचा असेल तर सगळ्यात पहिले जो सगळ्यात मोठा नंबर असतो तो लिहायचा असतो. तर इथे मोठा नंबर आहे 9. 9 इज ग्रेटर दॅन 7. 7 इज ग्रेटर दॅन 5. Then 5 is greater than 3. 3 is greater than 1 and 1 is greater than 0. तर आपली नंबर काय झाली बघा, 97531 ठीक आहे. आता इथे आपल्याला ही झाली 6 डिजिट बिगेस्ट नंबर झाली आहे. ठीक आहे, लार्जेस्ट नंबर. पण ही कुठली नंबर आहे, इथं झिरोला युनिट प्लेसला 0 आहे, मग ही कुठली नंबर आहे, ही इवन नंबर आहे. ही नंबर इवन आहे, पण आपल्याला पाहिजे ऑड नंबर. तर ऑड नंबर करायसाठी आपल्याला काय करावं लागेल, यांची पोझिशन चेंज करायची. 0ला 10th प्लेसला घ्यायचं आणि 1ला युनिट प्लेसला घ्यायचं. तर आपली ऑड नंबर काय होणार, 97531 ही झाली आता ऑड नंबर, 6 डिजिट लार्जेस्ट ऑड नंबर. ठीक आहे, तर आपल्याला याच्यात बघा कुठला आहे आन्सर याचा, 97531 आन्सर मध्ये 3 नंबरचा आन्सर आहे बघा, आन्सर नंबर 3. ठीक आहे, ही इवन नंबर आहे, आपल्याला ऑड नंबर पाहिजे. तर ऑड साठी आपण याचं फक्त टेन्स आणि युनिट प्लेस चेंज करून टाकली. ठीक आहे, तर याचा आन्सर येतो आन्सर नंबर 3. ठीक आहे, एकदम जवळच आपल्याला चेंज करावं लागेल, आपण लांबचा चेंज नाही करू शकत ना, ती तेवढी छोटी होत जाईल लांबचं केलं तर. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 34. ओके, क्वेश्चन नंबर 34 बघा. याच्यामध्ये आपल्याला दिलेला 6 hours 40 minutes प्लस 2 hours 35 minutes यांना ऍड करायचं आहे. तर ठीक आहे, आता बघा दोघांना ऍड केलं तर बघा 0 + 5 5 येणार, 4 + 3 7 येते. पण आपण इथं 7 नाही लिहू शकत, कारण 7 म्हणजे 70 हो ना, 70 आहे ना इथं, 70 7 म्हणजे 70. आता 70 मिनिट होत नाही, याच्यातले 60 मिनिट म्हणजे 1 hour होतो. तर याच्यातला जो आहे ना 1 hour आपण इकडे कॅरी ओव्हर करणार, इथं फक्त 10 मिनिट लिहिणार. ठीक आहे, तर इथं 1 येते आणि इथं 60 मिनिट म्हणजे 1 hour इकडं कॅरी ओव्हर होणार. ठीक आहे, तर 1 hour कॅरी ओव्हर झाल्यावर 6 + 7 6 + 1 7 + 2 9 9 hours 15 minutes.
याचा आन्सर काय येतो 9 hours आणि 15 minutes. तर याचा आन्सर येतोय बघा आन्सर नंबर 4. आन्सर नंबर येतोय 4. ठीक आहे, सोपं आहे एकदम. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 35. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द शेडेड पोर्शन इन द गिवन फिगर. ठीक आहे, इथे एक फिगर दिलेली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं आहे की याचे किती पार्ट केलेले आहे बघा. 1 याच्यात टोटल 8 पार्ट आहेत. 8 पार्ट आहेत. टोटल 8 पार्ट आहे. 8 पार्ट पैकी बघा कुठले पार्ट हे है ना, हे 3 पार्ट याच्यातले शेड केलेले आहे. हा जो पार्ट आहे ना हा शेड केलेला आहे आणि हा पार्ट जो आहे ना हा पण शेडेड पार्ट आहे. ठीक आहे ना, फक्त एवढं फक्त शिल्लक आहे. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 है ना, 6 आउट ऑफ 8 पार्ट जो आहे तो शेडेड आहे. तर ह्याचं पर्सेंटेज किती येणार. याचं पर्सेंट कसं होतं, याला 6 ला आपण 8 ने डिवाइड करूया. तर किती येते बघा. याच्यात डिव्हिजन जाणार नाही 6 मध्ये, तर आपण एक डेसिमल घेत असतो. तर इथं 0. ठीक आहे, तर डेसिमल घेतल्यावर एक 0 येतो. हे 0 आपण असं लिहिलंय, डेसिमल चांगलं दिसलं पाहिजे म्हणून 0 लिहिलंय आपण. आता 8 किती झाले, 8 किती टाइम्स हे होणार, डिवाइड होणार आहे याला. 8 5 जार 40, 8 6 जार 48 है ना, 8 7 जार 56, 7 टाइम्स आला. 8 7 जार 56. तर हे किती झाले बघा, इथं आलंय 4 है ना, आणि इथं आलं 0. परत आता इथं एक आपण 0 लावूया. ठीक आहे, तर 0 लागलं तर 8 5 जार 40. ठीक आहे, तर हे पूर्णपणे डिवाइड झालं 0.75. आता हे जे 0.75 म्हणजे काय झालं, 75/100. ठीक आहे, म्हणजे किती झाले 75%. ठीक आहे, तर याचा आन्सर कुठला येतोय, आन्सर येतोय आन्सर नंबर 2. ठीक आहे, 75%. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 36. चंदू टाइप्ड at the speed of n words per hour for 5 hours and Ali typed at the speed of m words per hour for 6 hours. Total how many words did both of them type. आता इथं बघा, हे जो आहे चंदू आहे ना, तो एका तासामध्ये है ना n वर्ड है ना, वन आवर मध्ये हॅन्स 1 आवर मध्ये किती टाइप करतोय तो, n नंबर्स है ना, n वर्ड्स. मग 5 आवर मध्ये किती करणार तो, 5 आवर मध्ये 5 इंटू n है ना. आणि जो दुसरा जो आहे कोण आहे, अली जो आहे तो एका तासामध्ये n वर्ड्स टाइप करतोय. ठीक आहे, हा कुठे टाइप करतोय, टाइप रायटर किंवा कॉम्प्युटरमध्ये कीबोर्डनी जर टायपिंग करत असेल ना, तर त्याच्याबद्दल दिलेलं आहे. ठीक आहे ना, तेवढे वर्ड्स एका तासामध्ये टाइप करतात ते. तर 6 तासामध्ये तो किती टाइप करणार अली, 6 आवर्स मध्ये तो 6n वर्ड्स. ठीक आहे, आणि दोघं मिळून किती करणार, मग या दोघांचं टोटल येईल 5n प्लस 6n. एवढे वर्ड्स ते दोघं मिळून टाइप करतील. ठीक आहे ना, तर याचा आन्सर कुठला येतोय बघा. इथे n नाही आहे, m आहे, सॉरी, m वर्ड्स, m आहे, n नाही आहे. तर इथे येते 6n प्लस 6m है ना. त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे, आन्सर नंबर 4. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 37. In a milk collection center, there are 300 bags of 1 liter each and 600 bags of 500 ml each. If 560 liter of milk is distributed, then how much milk is left? इथं बघा 300 जे बॅग आहे ते किती
1 लिटरचे आहे, तर हे किती होणार? 1 लिटर म्हणजे 300 लिटर. त्याच्यानंतर जे 600 बॅग्स आहे ना, 600 जे पाउचेस आहे ते किती आहे? 500 ml म्हणजे 0.5 लिटर आहे ना. तर याचं जर केलं तर याचं पण आन्सर येते 300 लिटर. ठीक आहे, म्हणजे टोटल लिटर किती होते? 600 लिटर होते. ठीक आहे ना. मिल्क कलेक्शन सेंटरमध्ये टोटल जे मिल्क होतं ते किती होतं? 600 लिटर होतं. ठीक आहे, हे लिटर लिटर आहे बघा सगळे. त्याच्यातलं आता हे 600 मधलं किती डिस्ट्रीब्यूट केलं त्यांनी? 560 लिटर डिस्ट्रीब्यूट केलंय. ठीक आहे, तर मग आता शिल्लक किती राहिलं? हाऊ मच मिल्क इज लेफ्ट? हे बघा 10 - 6 4 आणि हे 0 होणार आहे. 5 - 5 0, तर हे 40 लिटर. ठीक आहे, किती शिल्लक राहणार आहे? 40 लिटर. त्याचा आन्सर काय येतोय? आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे, हे बघा सोपं आहे. 300 बॅग होत्या 1 लिटरच्या म्हणजे 300 लिटर. 600 बॅग होत्या हाफ लिटरच्या, अर्धा लिटर म्हणजे याचं अर्ध होणार 300 लिटर परत ते. ठीक आहे, म्हणजे टोटल त्यांच्याकडे 600 लिटर होतं. 600 लिटर मधून 560 लिटर डिस्ट्रीब्यूट झालं तर 40 लिटर दूध शिल्लक राहिलं. तर आन्सर येतो याचा आन्सर नंबर 1. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 38 मध्ये दिलेला आहे, जावेद परचेस्ड 10 boxes of mangoes at the rate of ₹3,000 each. After some days, some of the mangoes got spoiled, so he sold them at ₹1,200 per box. What is the percentage of loss in this transaction? त्यांनी काय केले? पहिले 10 बॉक्स घेतले, किती? ₹3,000 पर बॉक्सच्या हिशोबाने, म्हणजे त्याला किती रुपीज लागले? 30,000 रुपीज लागले त्याला. ठीक आहे, आणि त्यांनी विकले किती? 10 बॉक्स त्यांनी किती? 12,000 रुपये पर बॉक्सनी विकले. ते झाले किती? 12,000 रुपयाच्या हिशोबाने 12,000 रुपये. ठीक आहे, 10 बॉक्स 1200 रुपये पर बॉक्सच्या रेटनी विकले त्यांनी. ठीक आहे ना. त्याचे जे मँगोज आहे थोडे खराब झाले होते, त्यामुळे कमी रेटनी विकले त्याला. तर त्याला काय झालं? थोडासा लॉस झाला. किती झालाय लॉस? आता इथून पहिले त्याला मायनस करून बघा किती रुपीजचा किती लॉस झालाय. तर इथे झालाय बघा 10 - 2 8 है ना, आणि हे 2 - 1 1 18,000 रुपीजचा लॉस झालाय. आता हे जे 18,000 आहे, 18,000 जे आहे पर्सेंटेज मध्ये किती आहे? 30,000 चे किती पर्सेंट आहे? 18,000 इज इक्वल टू हाऊ मच पर्सेंट ऑफ 30,000? आता बघा हे 18 आणि 3 मध्ये काय तुम्हाला रिलेशन दिसतो? 3 6 18, काही न बघता हे 60% येते बरं. ठीक आहे ना. तरी पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय बघा. इथं काय होणार आहे? 18,000 जे आहे 30,000 चे किती पर्सेंट आहे? ठीक आहे ना. तर हे काय होणार? काय चुका लागलंय यार? ओके, पर्सेंट म्हणजे काय होते माहितीये का? किती पर्सेंट म्हणजे इथं क्वेश्चन मार्क अपॉन 100 इंटू 30,000. हे झाले 18,000. ठीक आहे, आता हे जे 2 झिरो आहे ना इकडे जातात. हे जे 2 झिरो आहे ना 100चे, तर तिकडे जातात. आता क्वेश्चन मार्क इज इक्वल टू काय येणार? 1,8,000,020 आणि डिवाइड बाय 30,000. याच्यातले बघा हे 4 झिरो आणि याच्यातले हे 4 झिरो कॅन्सल झाले. 3 नी हे 3 6 18 है ना, आणि हे 0 60%. ठीक आहे, मीच कन्फ्यूज झालो तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगायच्या गडबडीत. 60% याचा आन्सर येतोय. ठीक आहे ना. त्याचा आन्सर काय येतोय? आन्सर नंबर 2. आन्सर नंबर 2. ठीक आहे, हे आता ते तुम्ही जेव्हा खूप एक्सपर्ट लेवलला जाल ना, तेव्हाच ते तुम्हाला समजेल की किती पर्सेंट असायला पाहिजे ते पटकन. ठीक आहे ना. आता तुम्ही खरं तर 5th चे मुलं खरंच त्या स्टँडर्ड पर्यंत
त्या लेवलपर्यंत जाणं थोडंसं कठीणच आहे. खूपच एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलं पाहिजेत. ठीक आहे ना, तर 60% येते. बघितल्या कळालं पाहिजे की 18,000 जे आहे 30,000चे किती पर्सेंट असेल. तर हे 3 6 आर 18 होतात 6 म्हणजे 60% असं. चला जाऊ द्या, बघूया नेक्स्ट. 39 नंबरचा क्वेश्चन आहे. अरेंज द फॉलोइंग नंबर्स इन डिसेंडिंग ऑर्डर. फाइंड द डिफरन्स बिटवीन द सेकंड अँड फोर्थ नंबर्स. विच डिजिट विल ऑक्युअर ॲट द टेन्थ प्लेस इन दिस डिफरन्स. आता याला पहिले आपल्याला कुठल्या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं आहे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे पहिले सगळ्यात मोठी नंबर लावावा लागेल है ना. इथं बघा, इथं 41 41 42 है ना. तर पहिले 42 नंबर जे आहे ते येणार. 42 106 ही सगळ्यात मोठी नंबर आहे. त्याच्यानंतर सेकंड मग कुठली येणार बघा. 41 मधली बघा 237 आहे, 260 आहे, 238 आहे. तर 41 260 येणार. 260. त्याच्यानंतर येणार 41 237. 41 237. त्याच्यानंतर येणार 41 238. आणि त्याच्यानंतर लास्ट मध्ये येणार 40,273. ठीक आहे. ह्या नंबर्स आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावले आहेत. ठीक आहे ना. सगळ्यात पहिले मोठी, मग त्याच्यापेक्षा छोटी, मग छोटी, मग छोटी, अजून सगळ्यात लास्ट. इथं रॉंग झालं की थोडस. इथं 38 पहिले यायला पाहिजे आणि इथं 37 नंतर यायला पाहिजे. ठीक आहे. हा, तर आता आपल्याला काय करायचं इथं की फाइंड द डिफरन्स बिटवीन सेकंड अँड फोर्थ नंबर्स है ना. सेकंड नंबर आणि जो फोर्थ नंबर आहे त्यांच्यामध्ये किती डिफरन्स आहे. तर सेकंड नंबरची नंबर कुठली आहे 41260 आणि थर्ड नंबरची कुठली आहे फोर्थ नंबरची 41237. ठीक आहे. यांचा डिफरन्स किती येतो बघा. इथे आले 3 10 - 7 3 है ना. हे झालं 5 5 - 3 2. ठीक आहे. आणि बाकी तर हे सगळे 0 0 आहे. 23 आलाय. आता इथे अजून काय म्हटलंय आपल्याला की विच डिजिट विल ऑक्युअर ऍट द टेन्थ प्लेस इन दिस डिफरन्स. इथं टेन्थ प्लेसवर कुठला नंबर आहे बघा 2. तर याचा आन्सर काय येतो बघा. आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40 मध्ये बघा. 2 gross papers out of 2 ream papers are used for printing. How many dozen papers are left? ठीक आहे. आता बघा 2 ream पेपर मधून 2 ग्रॉस पेपर यूज केले. आता तुम्हाला 1 ream म्हणजे माहिती आहे. 1 ream म्हणजे 480 पेपर्स होतात. ठीक आहे. 480 पेपर्स. मग 2 ream म्हणजे किती होणार. 2 ream म्हणजे इंटू 2. 2 0 0, 2 8 16, 1 2 4 8 प्लस 9 960 पेपर येणार. ठीक आहे. आता 960 पेपर्स मधून किती 2 ग्रॉस पेपर यूज केले. आता 1 ग्रॉस म्हणजे किती असते. 1 ग्रॉस म्हणजे असते 12 डझन. 12 डझन म्हणजे किती झाले 144 पेपर्स. ठीक आहे. 144 पेपर्स है ना. 12 12 हे 12 आणि हे पण 12. 12 12 144 आणि 2 ग्रास म्हणजे किती झाले मग. आता 2 ग्रास म्हणजे इंटू 2 करून द्यायचं. 2 4 8, 2 4 8, 2 1 2 एवढे पेपर्स होणार. आता जे आहे ना आपल्याकडे टोटल 2 रिम पेपर्स होते म्हणजे 960 पेपर्स होते. त्याच्यातले 288 म्हणजे 2 ग्रास पेपर यूज केले. तर आता शिल्लक किती राहिले बघा. 10 - 8 2. ठीक आहे. हे 5 झालं. 15 - 8 7. ठीक आहे. हे झालं 8. 8 मधून 2 गेले 6. 672 पेपर्स. एवढे पेपर्स आपल्याकडे शिल्लक राहिले. पण आता आपल्याला पेपर्स मध्ये नाही करायचं, याला डझन मध्ये सांगायचं. आता डझन म्हणजे किती होतात 12 नंबर म्हणजे डझन. आता याला जर आपण 12 ने डिवाइड केलं है ना. डिवायडेड बाय 12 केलं तर हे डझन मध्ये येऊन जाणार आपलं. तर याला 12 ने डिवाइड जर केलं तर हे किती येतं बघा. 12 5 60 है ना. 12 5 60 7 येणार. 12 6
72. 56 डझन, हे किती येणार? 56 डझन. 672 पेपर्स म्हणजे होतात 56 डझन. तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. आन्सर नंबर 2. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 41. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. 3 is the smallest divisor of 15. हे रॉंग आहे, कारण सगळ्यात स्मॉलेस्ट डिवायझर कुठला असते? 1 असते. प्रत्येक नंबरचं एक डिवायझर 1 आहे. तर 3 नाहीये, 1 येते. त्याच्यानंतर सेकंड आहे ओनली 3 डिवायझर ऑफ 18 आर इवन नंबर्स. ठीक आहे, हे बरोबर आहे. कारण बघा 18 चे आपण डिवायझर आपण कसे काढतो? एक डिवायझर तर 1 असतोच. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा डिवायझर याचा काय येणार? 2 नी डिवाइड होते का? बघा हे होत आहे 2 9s आर सॉरी 2 9s आर 18 ना. त्याच्यानंतर 3 नी होते का? होत आहे 3 into 6 है ना. त्याच्यानंतर 4 नी होते का? नाही होत. 5 नी 6 परत 6 into 3 येते. बरोबर. ठीक आहे. तर हे बघा, हे जसं इथं क्रॉस झालं 3 3 6 6 क्रॉस झालं तर याच्यानंतर याचे डिवायझर नाही निघत. पहिला येते 1 2 3, त्याच्यानंतर येते 6 9 आणि 18 है ना. हे झाले 18 चे डिवायझर किंवा फॅक्टर म्हणू शकतो आपण. डिवायझर किंवा फॅक्टर. त्याच्यामध्ये फक्त बघा 3 डिवायझर जे असे आहे जे इवन आहे. कुठले कुठले आहे? 2 6 आणि 18 हे इवन आहे. तर हा जो स्टेटमेंट आहे हा करेक्ट आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर कुठला येतो? आन्सर नंबर 2. बाकीचे 2 स्टेटमेंट पण चुकीचे आहे. बघा, एनी प्राईम नंबर हॅज मोर दॅन 2 डिवायझर. प्राईम नंबर म्हणजे कसे नंबर्स असतात? ज्याचं डिवायझर एक तर 1 असेल, नाहीतर ती स्वतः डिवायझर स्वतःनी डिवाइड होत असेल, तर त्या नंबरला आपण प्राईम नंबर म्हणतो. ठीक आहे ना. तर फक्त 2च डिवायझर असतात, 2 पेक्षा जास्त नसतात. ठीक आहे. एक 1 असते आणि एक स्वतः ती नंबर असते. तिसरं त्याचं कुठलं डिवायझर नसते. म्हणजे मग हे स्टेटमेंट रॉंग आहे. आणि फोर्थ जे आहे ना, नंबर ऑफ डिवायझर्स इज अनलिमिटेड, हे पण रॉंग आहे. अनलिमिटेड नसतात, लिमिटेड असतात. जसं 18 चे डिवायझर फक्त एवढेच आहे, अनलिमिटेड नाही आहे. ठीक आहे ना. तर हे 4th नंबरचं पण ऑप्शन रॉंग आहे. करेक्ट ऑप्शन फक्त आन्सर नंबर 2 आहे याचा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 42. क्वेश्चन नंबर 42 बघा. अरेंज द मल्टिपल्स ऑफ 41 इन असेंडिंग ऑर्डर. विच इज द 4th इवन नंबर इन दिस सेट. ठीक आहे. आता 41 चे मल्टिपल काढायचे तुम्हाला, तर 41 चा टेबलच लिहावं लागेल ना. हे बघा, पहिलं 41 आहे. दुसरं काय येणार आहे? 41 2s आर 82. ठीक आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे? 82चं 41 3s आर 123. त्याच्यानंतर 4s आर किती येणार? 4 164. त्याच्यानंतर किती येणार? 5s आर 5 1 5 5 4 20. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठलं येणार? इथं खाली लिहूया आता. 6 केलं जर तर 6 1 6 6 4 24. त्याच्यानंतर 7 म्हणजे 7 1 7 7 4 28. त्याच्यानंतर 8 बघा, 8 1 8 8 4 32. त्याच्यानंतर 9 9 1 9 9 4 36. ठीक आहे. त्याच्यानंतर 10 येणार 410. ठीक आहे. हे झाले याचे मल्टिपल. अजून बरेचसे मल्टिपल आहे, पण आपण इथं एवढेच आपण 10 पर्यंतच घेऊया, कारण याच्यानंतर याच्यामध्ये मोठे नंबर्स नाही दिलेले आहे. 4 10 पर्यंतच दिलेला आहे. ठीक आहे ना. तर इथं बघा, यांनी काय म्हटलंय की विच इज द 4th इवन नंबर इन दिस सेट. आता इवन नंबर काढायचे. ही ऑड नंबर आहे, ही इवन आहे. पहिली इवन नंबर ही आहे, ही ऑड आहे. दुसरी इवन नंबर आहे 164. ठीक आहे, ही ऑड आहे. तिसरी इवन नंबर आहे 246 है ना, ही ऑड आहे. चौथी कुठली आहे? 328 है ना. तर इथं आपल्याला तेच विचारलंय, विच इज द 4th
इवन नंबर इन दिस सेट. तर फोर्थ ना, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. त्याचा आन्सर कुठला येतोय? त्याचा आन्सर येतोय 328, म्हणजे आन्सर नंबर 1. ठीक आहे. हे जे सगळे 41 चे मल्टिपल आहे, याच्यातून आपल्याला इवन नंबर फक्त सांगायचं आहे. हे सगळे ऑड नंबर आहे, ऑड नंबर आहे ना, ऑड नंबर आहे. हा पण इवन नंबर आहे, पण आपल्याला फक्त फोर्थ पोझिशनवर कुठला आहे, तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ नंबरला आहे 328. त्याचा आन्सर येतोय 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 43. सॉरी, ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चन्स डिस्प्ले नाही झाले, सॉरी. परत बघूया, काही प्रॉब्लेम नाहीये. इथपर्यंत तुम्हाला दिसलं असेल. हे बघा, हे 2 ग्रॉस पेपरवाला बघा, पहिले पटकन 40 नंबरचा. इथे 2 ग्रॉस पेपर दिलेले आहे. 2 रिम म्हणजे किती पेपर झाले होते आपले? 960 पेपर. त्याच्यातले 2 ग्रॉस म्हणजे किती होतात? 288 पेपर यूज केले होते. मग उरले किती होते आपले? 10 - 2, 10 - 8 2, हे झाले 15 - 8 7, आणि हे झाले होते 7 - 2 6. 672 पेपर्स उरले होते. 672 पेपर म्हणजे डझन मध्ये किती येणार? 12 5 60, 12 6 72 है ना. तर इतके डझन येणार. तर याचा आन्सर कुठला येतोय? 40 नंबरचा आन्सर येतोय, आन्सर नंबर 40 नंबरचा आन्सर नंबर 2. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे 41 चा. 41 मध्ये बघा, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. त्याच्यामध्ये 15 चे म्हटलंय की स्मॉलेस्ट डिवायझर 3 आहे. 3 नाही आहे, स्मॉलेस्ट डिवायझर त्याचा होते 1. तर हे तर तुमचं रॉंग आहे. याच्यामध्ये सेकंड फक्त करेक्ट आहे. 18 चे जे फक्त 3च डिवायझर असे असतात जे याचे डिवायझर 1 2 3 है ना, 6, त्याच्यानंतर 9 आणि 18 असे एवढेच डिवायझर आहे. त्याच्यामधले फक्त 3 डिवायझर काय आहे? त्याचे इवन नंबर आहे. 2 6 आणि 18 हे 3च डिवायझर आहे जे इवन नंबर आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. ठीक आहे. बाकीचे 2 पण सगळे चुकीचे आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 42. 42 मध्ये आपल्याला काय म्हटलं? 41चं जे मल्टिपल्स आहे. 42 नंबरचा क्वेश्चन. 41 चे मल्टिपल. मल्टिपल म्हणजे सरळ सरळ त्याचा जो टेबल असतो ना, है ना, 40 82. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 म्हणजे 123. 4 म्हणजे 4 1 जा 4, 4 4 जा 16, 164. त्याच्यानंतर 5 म्हणजे 205. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 म्हणजे 6 1 जा 6, 246. त्याच्यानंतर 7 म्हणजे 7 1 जा 7, 287 है ना. 8 म्हणजे 8 328. त्याच्यानंतर 9 म्हणजे 9 1 जा 9, 9 4 जा 36, आणि लास्ट आहे 410. कारण याच्या पुढचे नंबर आपल्याला दिले नाही, 410 पर्यंतच आहे. तर इथे बघा इवन नंबर कोणते कोणते आहे याच्या या सिरीज मध्ये. तर पहिला इवन हा आहे, दुसरा हा आहे, तिसरा हा, आणि चौथा नंबरचा हा. तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा आता क्वेश्चन नंबर 43. क्वेश्चन नंबर 43 मध्ये बघा, आता ते दिलेली अशी एक फिगर दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे. याच्यामध्ये हे असे स्क्वेअर दिलेले आहेत. प्रत्येक याच्यामध्ये स्क्वेअर दिलेले आहेत. आणि इथं काय दिलेलं आहे की इफ द लेंथ ऑफ इच स्क्वेअर इज 1.5 सेंटीमीटर. म्हणजे हे बघा, हे 1.5 सेंटीमीटर, हे पण 1.5, हे पण 1.5, म्हणजे हे किती झालं टोटल? 4.5 सेंटीमीटर होणार हे. ठीक आहे. आणि हे पण स्क्वेअरचे सगळे साईड एकसारखे असतात, तर हे पण 1.5 येणार. ठीक आहे.
ही जी साईड आहे ना वरची व्हर्टिकल हे 1.5 आहे आणि ही साईड किती होणार टोटल 4.5 होणार. ही किती होणार 1.5 होणार. ही किती होणार 4.5 होणार. ही किती होणार 1.5 होणार. ठीक आहे. ही 4.5 ही 1.5 ही परत 4.5 ही साईड कितीची होणार 1.5 आणि ही साईड जी आहे हे पण होणार 4.5 आणि ही होणार 1.5. हे सगळ्या साईड बघा. ठीक आहे ना. कारण एक साईड जी आहे ना ती 1.5 सेंटीमीटरची आहे. हे 1.5 प्लस 1.5 प्लस 1.5 4.5 येते. ठीक आहे ना. 1.5 प्लस 1.5 म्हणजे येतात 3 है ना. प्लस 1.5 अजून केलं तर 4.5. ठीक आहे ना. तर आता याचं आपल्याला काय काढायचं पॅरामीटर काढायचं. तर बघा हे बघा इथं बघा हे आणि हे दोन्ही मिळून किती होता 6. हे झाले 6 परत हे झालं 6 है ना. 6 प्लस 6 12 प्लस 6 18 प्लस 6 24 प्लस 6 30 आणि हे प्लस 6 36. याचा जर आपण सगळ्यांची टोटल केली ना तर 36 सेंटीमीटर येते. तर याचा आन्सर येतो बघा. आन्सर नंबर 36 सेंटीमीटर येतोय. 4th नंबरचा आन्सर येतो याचा. ठीक आहे. करून बघा तुम्ही तेवढंच येतंय. चला नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 44 आहे. हाऊ मेनी 1 डिजिट अँड 2 डिजिट स्क्वेअर नंबर्स कंटेन 1, 6 अँड 9 ॲट एनी प्लेस. ठीक आहे. आता इथे बघा स्क्वेअर नंबर है ना. स्क्वेअर नंबर कोणते कोणते आहे बघा. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 36, 7चा स्क्वेअर 49, त्याच्यानंतर 8चा स्क्वेअर 64, 9चा स्क्वेअर 81 आणि 10चा स्क्वेअर जो आहे तो 3 डिजिट होऊन जातो हा ना. 10चा स्क्वेअर येतोय 100. हा येतोय 3 डिजिट. आपल्याला 2 डिजिट पर्यंतच बघायचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे ना. हाऊ मेनी 1 डिजिट अँड 2 डिजिट स्क्वेअर नंबर्स कंटेन 1, 6 अँड 9. इथे बघा 1 कुठे कुठे येते. इथे येते एकदा 9 इथे येते. इथे 6 येते. ठीक आहे. इथे परत 6 येते. इथे 9 येते. इथे 6 येते आणि इथे 1 येते. टोटल किती नंबर आहे जिथे 1, 6 किंवा 9 येते बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 नंबर्स असे आहेत. ठीक आहे. ज्याच्यामध्ये 1, 6 किंवा 9 येतोय. ठीक आहे. तर याचा आन्सर कुठला येतोय. आन्सर नंबर 3 चा आन्सर येतोय. आन्सर नंबर 3. 7 नंबर्स आहेत अशा. ठीक आहे. टोटल 7 अशा नंबर्स आहेत ज्याच्यामध्ये 1, 6 आणि 9 कुठल्याही जागेवर युनिट प्लेस असू दे टेन्स प्लेस असू दे तिथे येतात हे 1, 6 आणि 9. असे किती नंबर आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 नंबर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 45. क्वेश्चन नंबर 45 बघा. व्हॉट इज द सिम्पल इंटरेस्ट ऑन ₹3,000 at the rate of 10% per annum for 3 years. तर इंटरेस्ट इज इक्वल टू किती येते बघा. इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल दिलेला आहे 3,000, रेट दिलेला आहे आपल्याला 10 आणि नंबर ऑफ इयर्स दिलेला आहे 3 डिवायडेड बाय 100. हे 2 0 कॅन्सल झाले. ठीक आहे. 10 3 जा 30, 30 इंटू 30 किती होतात 900. तर याचा इंटरेस्ट किती येतो ₹900. तर आन्सर येतो याचा आन्सर नंबर 4. ठीक आहे. असे क्वेश्चन आले पाहिजे सोपे सोपे तर लवकर होईल तुम्हाला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट आहे 46. इथे बघा इथे विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट्स डिफरंट फ्रॅक्शन फॉर्म्ड बाय शेडेड पोर्शन. तर इथे बघा पहिल्या फिगरमध्ये पहिली जी फिगर आहे त्याच्यामध्ये बघा टोटल 1, 2, 3, 4,
आणि 1 2 3 4 4 4 जा 16, टोटल 16 पार्ट आहे त्याचे आणि त्याच्यातले किती फक्त 4 पार्ट शेडेड आहे. ठीक आहे, म्हणजे किती शेडेड झाले, हे कट होते ना 1 4 नी, 4 1 जा 4 4 4 जा 16 म्हणजे 1/4 येते. सेकंड मध्ये बघा, सेकंड मध्ये 4 पार्ट आहे आणि त्याच्यातले टोटल 4 पार्ट आहे आणि फक्त 2 पार्ट शेडेड आहे म्हणजे हे किती झाले 1/2. त्याच्यानंतर थर्ड मध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 पार्ट आहे आणि त्याच्यापैकी 2 पार्ट तुमचे शेडेड आहे म्हणजे किती येतात 1/4. आणि त्याच्यानंतर फोर्थ मध्ये बघा 1 2 3 4 5 6 6 आणि वरचे 6 म्हणजे 12 पार्ट आहेत आणि त्याच्यातले किती 1 2 3 पार्ट फक्त शेडेड आहे म्हणजे हे पण येते 1/4. तर हे बघा, हे तीन सेम आहे, फक्त डिफरंट कुठला आहे याच्यामध्ये वेगळा हा वाला आहे 1/2. ठीक आहे, तर याचा आन्सर कुठला येतोय सेकंड नंबरचा आन्सर येतो याचा. ठीक आहे, आन्सर 2 हा डिफरंट आहे. 1/2 यायला लागलं ना, बाकी सगळे 1/4 यायला लागले. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47 मध्ये काय दिलंय बघा. क्वेश्चन नंबर 47 मध्ये इफ अन आर्टिकल ऑफ ₹1000 is sold at 30% profit, then how many rupees profit is gained in the transaction. हे बघा 1000 चे 30% म्हणजे किती झाले है ना, 1000 रुपयाची वस्तू आहे, 30% प्रॉफिटनी विकली, हे 2020 कॅन्सल झाले, 30 into 10 म्हणजे 300, 300 रुपीजचा प्रॉफिट झाला. आन्सर येतोय थर्ड नंबरचा आन्सर येतोय. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 48 बघूया आता. क्वेश्चन नंबर 48 मध्ये दिला आहे की लोकेश अँड रोशन आर वर्किंग इन द सेम कंपनी. रोशन रिसीव्ड सॅलरी ऑफ ₹15,500 फॉर 1 month and Lokesh received salary of ₹2 18,000 for the same month. By how much more is the salary of Lokesh than Roshan's salary? हे बघा, रोशनला जो आहे ते काय लिहिला, रोशनला किती सॅलरी मिळते ₹15,000 and हाफ, 15,500, हाफ थाउजंड म्हणजे 500 है ना, 15,500 एवढी सॅलरी मिळते. आणि लोकेशला किती मिळाली बघा, लोकेशला मिळते ₹2,18,000. आता 18,000 म्हणजे हे झाले, आता याला क्वार्टर म्हणजे किती कमी, 250 रुपये कमी म्हणजे किती होते 17,750. फक्त 250 रुपये कमी है ना, 18,000 रुपयाला. तर आता यांच्या दोघांच्या सॅलरीमध्ये किती डिफरन्स आहे, म्हणजे लोकेशला किती सॅलरी मिळते, रोशनपेक्षा जास्त किती मिळते, तर त्याच्यातून त्याला मायनस करायचं, मायनस 15,550 ना, 15,500. ठीक आहे, तर किती येते बघा 2 आणि हे येते परत 2 हे 0 है ना, 2,250 रुपीज. तर याच्यामध्ये बघा इथे जे आहे ना, इथे आन्सर थोडासा चुकला आहे, इथे माहिती का मिसप्रिंट झालेला आहे, त्याचा आन्सर 1 आहे, पण इथे काय लिहायला पाहिजे, ₹2,000 रुपीज नाही लिहायला पाहिजे, ₹2,000 रुपीज. ठीक आहे ना, एक मिनिट, याला मी पण पेनने रिप्ले करून घेतो. हे जे आहे ना 2 आहे, 2 च्या जागी पाहिजे अँड, AND, क्वार्टर अँड 2,000 रुपीज. ठीक आहे, तर तेव्हा हे फर्स्ट नंबरचा ऑप्शन बरोबर होणार. ठीक आहे, बाकीचे तर चुकीचे आहे, 2,050 रुपीज, 2,050 म्हणजे 2,050 रुपये, त्याच्यात 2,200 ते पण चुकीचं आहे आणि 2,300 and हाफ 100 हे पण चुकीचं आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1, पण तिथं पण एक मिसप्रिंट झालेला आहे,
ते Q2च्या जागी Q2 ₹2000 यायला पाहिजे. ओके, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 49. क्वेश्चन नंबर 49 मध्ये आहे, हाईट ऑफ 2 पिलर्स इज 117 centimeter and 105 centimeter respectively. What is the height of the pillar formed by joining these two pillar? ठीक आहे ना, एक पिलर आहे 117 सेंटीमीटरचा, हा 117 सेंटीमीटरचा, त्याच्यामध्ये अजून एक दुसरा एक पिलर जोडून दिला 105 सेंटीमीटरचा. तर काय दोघांची टोटल करायची आहे. एवढं कशाला करत बसायचं. 117 प्लस 105 दोन्ही आहे सेंटीमीटर मध्ये. हा, सेंटीमीटर आणि सेंटीमीटर हे किती होतात बघा. 7 + 5 12 आणि हे 222 सेंटीमीटर होतात. मग आता इथं सेंटीमीटर मध्ये तर आन्सर दिलेलं नाहीये, ठीक आहे ना, आणि दिलं पण आहे तर हे 2.22 सेंटीमीटर आहे, ते तर रॉंग होणार. तर आपल्याला याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. तर मीटर मध्ये करायचं असलं तर डिवायडेड बाय 100 करावं लागेल, है ना. तर 222 डिवायडेड बाय 100 म्हणजे 2 नंबर नंतर इथं डेसिमल लागणार आहे. तर किती होणार आहे 2.22 मीटर. तर याचा आन्सर बघा येतोय 2.22 मीटर, म्हणजे आन्सर नंबर 4 येतोय. आन्सर नंबर 4. ठीक आहे. तर चला आज आपण इतकेच करूया. पुढचे जे 50 आणि 51 आहे ना, पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. 50 पासून 75 पर्यंत. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. राहिलेले बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया त्याच्यामध्ये. ठीक आहे. धन्यवाद.